नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत JNC सिटी न्यूज आणि कॅमेरावर आहे मयूर सांगोळे, त्याचप्रमाणे सुमेध जिरवणकर. आजचा हा आपला एपिसोड थोडासा हटके आहे. काय होतं की राजकारणामध्ये ज्या काही समोर येणाऱ्या गोष्टी दिसतात, सकृतदर्शनी जे दिसतं त्यावरच आपण आपले अंदाज बांधत असतो. मात्र पडद्यामागच्या घडामोडी काही वेगळ्याच घडत असतात. जसं की आम्ही एका एपिसोडमध्ये मागच्या सांगितलं होतं की सेटलमेंटचे बळी बजरंग बाप्पा सोनवणे आणि ज्योती मेटे ह्या सेटलमेंटचे बळी गेले आहेत का काय. त्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की पनवेलला म्हणजे नवी मुंबई मतदारसंघामध्ये महायुतीच्या वतीनं कमकुवत उमेदवार दिला. तिथे संजीव नाईक हे प्रबळ दावेदार होते, मात्र त्या ठिकाणी कमकुवत उमेदवार दिला गेला. याचं कारण असं होतं, कल्याण मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या विरोधामध्ये बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीनं एक नगरसेविका कमकुवत उमेदवार दिली गेली आणि त्याच्या बदल्यामध्ये परतफेड म्हणून नवी मुंबईमध्ये महायुतीच्या वतीनं कमकुवत उमेदवार दिला असा आरोप तिथल्या भाजपाने केला. तर ह्या सगळ्या अशा पडद्यामागच्या घडामोडी घडत असतात. आणि आता मी तुम्हाला जो किस्सा सांगणार आहे, खरं म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अब्दुल सत्तार ह्या नावाला एक वेगळं वलय आहे, वेगळं वजन आहे. सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये सार्वभौम सत्ता असलेलं नाव म्हणजे अब्दुल सत्तार. अब्दुल सत्तार हे सत्तार शेठ ह्या नावाने सिल्लोड परिसरामध्ये ओळखले जातात. आणि मग काँग्रेसमध्ये असेल किंवा शिवसेनेमध्ये असेल किंवा आता शिंदे सेनेमध्ये असेल, ते कुठल्याही पक्षात जरी गेले तरी त्यांचं वैयक्तिक वजन त्या सिल्लोड मतदारसंघामध्ये एवढं आहे की ते निवडून येऊ शकतात असा त्यांचा प्रबळ दावा आहे. आणि तो काही अंशी खरा पण आहे. तर झालं असं की हा सिल्लोड मतदारसंघ हा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि जालना लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी भाजपचे विद्यमान खासदार, त्याचप्रमाणे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिलेली होती. शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि भाजपा यांची महायुती असल्यामुळे रावसाहेब दानवे यांचा प्रचार अब्दुल सत्तार अर्थात शिंदे सेनेने करणं क्रमप्राप्त होतं. पण या ठिकाणी सिल्लोडच्या प्रॉपरमध्ये आपण जर बघितलं तर भाजपचे कार्यकर्ते हे अब्दुल सत्तारांवर खूप नाराज आहेत. जेव्हा उमेदवार रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की आपण ह्या शिंदे सेनेच्या लोकांना सोबत घेऊन प्रचार करायचा आहे, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या निवडणुकीसाठी आम्हाला यांच्यासोबत काम करायला सांगता, मात्र पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्हाला यांचा प्रचंड त्रास होतो, त्यामुळे आम्हाला तुम्ही हे सांगू नका. यावर रावसाहेब दानवे प्रचंड नाराज झाले आणि मग दुसऱ्या दिवशी अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. विशेष करून अल्पसंख्याक जे त्यांचे कार्यकर्ते सर्वांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तारांना स्पष्टपणे सांगितलं की सत्तार शेठ, अब की बार हमको माफ करो, आपके लिए हम कुछ भी करेंगे, लेकिन आप औरों के लिए कुछ करने के लिए हमको बोलो मत. अब्दुल सत्तारांचा नाईलाज झाला, कारण जर कार्यकर्त्यांवर त्यांनी जबरदस्ती केली असती तर उद्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हेच कार्यकर्ते नाराज होऊन अब्दुल सत्तारांच्या विरोध गेले असते. मग तिसऱ्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांचा विरोध का पत्करा. शेवटी अब्दुल सत्तारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं ठीक आहे, तुमची जी मर्जी असेल ते करा. असंही अब्दुल सत्तार हे वाचाळवीर म्हणून ओळखले जातात. वेगवेगळ्या वादग्रस्त त्यांच्या स्टेटमेंट्समुळे किंवा त्यांच्या वादग्रस्त कृतीमुळे त्यांच्या विरोधामध्ये सिल्लोड मतदारसंघामध्ये वेळोवेळी आंदोलनं झाली. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात रोष अब्दुल सत्तार यांच्या विरोधात व्यक्त झालेला आहे. मग ते त्या जमीन घोटाळा प्रकरण असेल किंवा त्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्या त्या गौतमी पाटील हिच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जी भाषा अब्दुल सत्तारांनी वापरली होती त्यावरून असेल. अब्दुल सत्तारांविरुद्ध सिल्लोडमध्ये प्रचंड आंदोलन झालं. त्यांच्या विरोधामध्ये प्रचंड घोषणाबाजी झाली. सार्वभौम सत्ता असलेल्या अब्दुल सत्तारांना देखील सिल्लोडच्या मतदारांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आणि म्हणून
या लोकसभा निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी आपली यंत्रणा नाही वापरली तरी चालेल, त्यासाठी रावसाहेब दानवेंसाठी आपली आमदारकी धोक्यात घालायची नाही अशी सावध भूमिका अब्दुल सत्तारांनी घेतली. आता तुम्ही म्हणाल की हे आम्हाला कसं कळलं? आमच्या पत्रकारांची ही पद्धतच आहे हो. आम्ही कुठेही गेलो ना की डोळे आणि कान उघडे ठेवून आम्ही वावरत असतो. झालं असं की सिल्लोडला मी एका लग्न समारंभामध्ये गेलो होतो. त्या लग्न समारंभामध्ये अब्दुल सत्तारांच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यरत असलेले सगळे कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि मग सहज बोलता बोलता मी विषय काढला की बाबा काय लोकसभेच्या बाबतीमध्ये तुमची काय भूमिका आहे? ते म्हटले आम्ही सत्तार शेठला स्पष्ट सांगितलं कि सत्तार शेठ अब की बार आप हमको माफ करो, हमको जो करना है वो करने दो, आपके लिए हम कुछ भी करने के लिए तैयार है. ही पडद्यामागची घडामोड. आणि कसं आहे की सत्तारांची जरी सार्वभौम सत्ता असली तरी गतकाळामध्ये त्यांच्या विरोधात झालेली आंदोलनं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही घेतलेली भूमिका, या भूमिकेचं समर्थन हे सत्तारांना करावंच लागलं, कारण पुढे त्यांना विधानसभा लढवायची. आणि आता तुम्ही म्हणाल की हा खटाटोप आम्ही कशासाठी केला? तो याच्यासाठी की जेव्हा कालच्या एपिसोडमध्ये आम्ही मराठवाड्याच्या निकालाचं विश्लेषण केलं, विशेष करून बीड, जालना आणि संभाजीनगर अर्थात औरंगाबाद या 3 मतदारसंघाचं, आणि आम्ही जालन्याचं विश्लेषण करत असताना असं सांगितलं की डॉक्टर कल्याण काळे हे निवडून येण्याच्या स्थितीमध्ये आहे. तेव्हा मला बरेच फोन आले की तुम्ही असा कसा निष्कर्ष काढला आणि तुम्ही घरी बसून पंख्याखाली बसून हे सगळं विश्लेषण करता. त्या दर्शकांसाठी मला सांगायचं आहे, आम्ही पंख्यामध्ये बसून पंख्याखाली बसून विश्लेषण करत नाही. आम्ही सखोल सगळा समाजामध्ये वावरतो आणि सगळ्या घडामोडी, काय समाजमन आहे, मतदारांचं काय मानसिकता आहे याचा सूक्ष्म आणि बारकाव्याने अभ्यास करतो. कुठल्या कार्यक्रमात नाही, साधं खरं म्हणजे बोलायला नाही पाहिजे, सिगारेट पिण्यासाठी जरी पांढरपिवळं थांबलं, स्मोकिंग करणं हे आरोग्यासाठी घातक आहे, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. परंतु तिथे जरी आम्ही उभा राहिलो ना तर आमचे कान सगळे आजूबाजूला काय चाललंय ते आवाज टिकत असतात. आणि म्हणून सिल्लोडच्या लग्न समारंभामध्ये गेल्यानंतर मला हा सगळा किस्सा कळाला आणि त्यामुळे आम्ही सांगितलं होतं की सिल्लोड, भोकरदन, त्याचप्रमाणे जाफराबाद, सोयगाव, अर्धापूर या सगळ्या परिसरातले रावसाहेब दानवे यांच्यावर नाराज असलेले लोक मोठ्या प्रमाणामध्ये वन साईड हे कल्याण काळेंना मतदान झालेलं आहे. आम्ही असंच कुठल्याही निष्कर्षाला येत नाही. कदाचित आमचं यूट्यूबवरती व्हिडिओ बघून लोकांना वाटतं की बा याच्याकडून पैसे घेतले का, त्याच्याकडून पैसे घेतले का, असं नसते हो. विश्लेषण करून एखादं भाकीत करणं तेवढं काही सोपं काम नाही आणि ते घरी बसून होत नसते. त्याच्यासाठी समाजामध्ये वावरावं लागतं, मतदारांमध्ये घुसून सगळा अभ्यास करावा लागतो, सूक्ष्म निरीक्षण करायला लागतं, तेव्हा कुठे आम्ही कुठल्या कन्क्लुजनला येतो. पण आमचा काही दावा नाही ना की आम्ही जे भाकीत केलं किंवा आम्ही जे काही कन्क्लुजन काढलं हे असंच घडलं पाहिजे. तसं नाही घडलं तर मला कोणी फाशी देणार नाही, किंवा तसं घडलं तर मला कोणी पद्मश्री देणार नाही. आम्हा पत्रकारांचं कसं असतं की आमच्या मनामध्ये एक खटकत असते, एक जिज्ञासू आमची वृत्ती असते. आम्ही हे सगळं शोधत असतो आणि आमच्या मेंदूमध्ये जी सगळी कालवा चालत असते, हा गुंता सगळा सोडून एक एक पदर त्यातला बाजूला करून त्यातनं काय निष्कर्ष निघतात हे आम्ही शोधून काढत असतो. आणि ती जी मळमळ असते ना आमच्या आतली, ती एकदा मळमळ बाहेर पडली की आम्हाला मोकळा वाटतं. त्यातलाच हा भाग आहे. फक्त एवढंच सांगायचा मुद्दा की आम्ही कुठलंही जेव्हा एखादं स्टेटमेंट करतो, एखादं कोट करतो स्टेटमेंट, तर ते फक्त डोक्यात आलं तोंडातून बोललं असं नसतंय. त्याच्यामागची आमची सगळी ही मेहनत असते. हेच आमच्या दर्शकांना मला सांगायचं होतं. आणि दर्शकांना काय, मला सुद्धा स्टोरी बिहाइंड द कर्टन काय आहे हे जाणून घेण्यामध्ये खूप रस असतो. आणि म्हणूनच सत्तार शेठ अब की बार हमको माफ करो याच्या मागची ही स्टोरी बिहाइंड द कर्टन ही आम्ही आपल्यासमोर आणलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा, कारण तुमच्या सूचना आणि तुमच्या प्रतिक्रिया खरं म्हणजे हीच आमची प्रेरणा आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा. नमस्कार.